राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची कंत, स्वरूपी विराली. श्रीराम जीवना जीवना देण्या अर्थ, सद्गुरु काका समर्थ. जीवत्वाचा अंत, आत्मारामी केला. रेकॉर्डिंग सुरू आहे. अभाग्यासी करी भाग्यवंत, ऐसे श्री गुरु काका श्रीमंत. जीवत्वाची कंत, स्वरूपी विराली. श्रीराम जीवना देण्या अर्थ, सद्गुरु काका समर्थ. आवाज येत नाहीये ग. जीवत्वाचा अंत, आत्मारामी केला. श्रीराम शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे. चला ताई, माईक नीट लाव ना. सारखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, पण आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती. स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत समास 14वा चालू आहे. अखंड ध्यान नाम असं या समासाचं नामविधान आहे. आणि ह्या अंतर्गत आपला समास पहिलाच सुरू आहे, आणि तो म्हणजे निस्पृह लक्षण. असं या समासाचं नाव आहे, निस्पृह लक्षण. काल आपण बघितलं स्पृहा म्हणजे काय आणि निस्पृहता म्हणजे काय, या दोन्हीचाही काल अगदी सविस्तर उहापोह करण्यात आलेला आहे. स्पृहा म्हणजे इच्छा, तृष्णा, आशा, आकांक्षा, या सगळ्या ह्या स्पृहेच्या
सगळ्या शेड्स असतात आणि ह्या सगळ्या आमच्यामध्ये असतात. आम्ही त्याच्याबद्दल इतका बारकाव्याने त्याचा विचार न करत असल्यामुळे आम्ही सगळ्यांना ढोबळ मनाने इच्छाच म्हणतो किंवा मग सगळ्याला स्पृहा म्हणतो. परंतु त्याचा ज्यावेळेला आम्ही बारकाईने अभ्यास करू की ह्या कोणत्या कोणत्या वेळेला माझ्या असतात, इच्छा केव्हा असते, तृष्णा केव्हा असते, आशा केव्हा असते, आणि त्या वेळेला जर आम्ही त्या वृत्तीचा त्याच ठिकाणी जर निराश केला तर आम्हाला ती जी वृत्ती आहे ती वृत्ती पुढे विकसित होतच नाही, ती फुलतच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मग असणारी जी अंतःकरणाची स्थिती आहे ती निस्पृहता असते. स्पृहा नाही, ती निस्पृहता. परंतु ह्या स्थितीला आपल्याला जर यायचं असेल तर ह्या सगळ्या अंतःकरणातल्या बारीक बारीक शेड्स आम्हाला सगळ्यांचा निराश करावा लागेल अत्यंत सावधानतेने. मग अंतःकरण कसं असावं, या सगळ्यांचा निराश केल्यानंतर ते अंतःकरण कसं असेल, स्पृहारहित असेल, निस्पृह असेल, म्हणजे कसं असेल. काल आपण बघितलं निस्पृह असेल म्हणजे नेमकं काय. नाथांनी फार सुंदर सांगितलंय. संकल्प नाही वृत्ती. नाथ म्हणतात संकल्पू नाही वृत्ती, हेतूच पुरेना चित्ती. संकल्प नाही वृत्ती, वृत्तीमध्ये संकल्पच उठत नाही. कारण काल आपण बघितलं की कामनेचं मूळ कशामध्ये, संकल्प, वासनेमध्ये आहे. मग हा संकल्पच जर आमच्या वृत्तीमध्ये उठत नाही नसेल तर हेतूच पुरेना चित्ती, कोणता हेतूच आमच्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये स्फुरत नाही. असं जे अंतःकरण आहे ते निस्पृह असतं, ते अंतःकरण निस्पृह असतं. आणि असं निस्पृह अंतःकरण ज्यांचं असतं ते ज्ञाते, ते कर्म कसे करतात, ऐसे कर्मे ज्ञाते करीती. ते ज्ञाते कर्म कसं करतात, शरीर स्थिती केवळ. ते ज्ञाते तो महंत कर्म कसं करतो, शरीर स्थिती केवळ, शरीराची स्थिती सांभाळण्यासाठी, ती शरीराचं हालचाल आहे, स्थिती आहे, कर्म करणं ही शरीराची स्थिती आहे असं म्हणून ते शरीर ते काम कर्म करतात. कोण, ज्ञाते. ते कसे असतात, संकल्प नाही वृत्ती. लक्षात ठेवावे, काही काही संतांच्या ओव्या फार सुंदर, अत्यंत कोरून ठेवावे अंतःकरणात. आणि एकदा संकल्प आमच्या अंतःकरणामध्ये स्फुरत नाही, अशी अंतःकरणाची स्थिती आली की जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. त्याच ठिकाणी जीव हा ब्रह्मरूप होतो, ज्या ठिकाणी संकल्पाचा ताबडतोब लोप झालेला असतो. संकल्पाचा लोप ती ब्रह्मस्थिती आहे. जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. मग आता मी साधक या भूमिकेमध्ये असताना माझं साधन कोणतं आहे, कोणताही संकल्प अंतःकरणात उठता कामा नये. उठतो कारण आम्ही साधक आहोत. मग तो उठलेला संकल्प, त्या उठलेल्या संकल्पाचा आम्ही संपूर्णपणे शहानिशा करावा. कोणत्या गोष्टीबद्दल उठलेला आहे, त्या संकल्प उठल्यानंतर माझ्या मनामध्ये इच्छा तयार झालेली आहे, त्या नुसती इच्छा तयार झाली आणि मग ती इच्छा इतकी काही आम्हाला भेडसावायला लागली की काही त्याच्यापासून चैन पडत नाही, तृष्णेमध्ये रूपांतर झालं. आणि आता ही तृष्णा आम्ही आमच्या पद्धतीने भागवण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या पद्धतीने भागवण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही होत, पूर्ण नाही होत. ती गाडी घ्यायची खूप इच्छा निर्माण झाली, ती घेतल्याशिवाय चैन पडत नाहीये, तृष्णा तयार झाली आणि ती मी स्वतःच्या
माझ्या असलेल्या आर्थिक व्यवस्थेमध्ये मी ते घेऊ शकत नाही, हे लक्षात आल्याबरोबर आशा तयार झाली की कोणीतरी मला मदत करेल, कोणीतरी मला मदत करेल आणि मी ही गाडी घेईन, मदत करेल. ही सुद्धा, ही जी आशा आहे, ही इच्छेचंच एक स्वरूप आहे की नाही? कोणीतरी मदत करावी ही इच्छाच आहे की नाही त्या आशेमध्ये? आणि अशा पद्धतीने आमची आशा होते आणि मग ती कशामध्ये परिवर्तित होते? आकांक्षा. काही झालं, वाटेल ते झालं झालं तरी मला गाडी घ्यायचीच आहे. काय पद्धतीने आम्ही त्या इच्छेचं, काय म्हणावं आता, हे उन्नयन नाही, इच्छेचा विकास कुठपर्यंत जातो? तो लाचारीपर्यंत येऊन पोहोचतो. मग मात्र आम्ही लाचार होतो आणि कोणाकडे तरी मदतीचा हात मागतो. मदत घेण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला नाथ महाराज सांगतात की संकल्प नाही वृत्ती, हेतूच पुरेना चित्ती. केवढं मोठं साधन आहे. संकल्प अंतःकरणात उठलेले पाहिजे. आमचे तर संकल्प तयारच असतात अगदी. नेहमी सांगते उदाहरण संकल्पाचं, उद्या भेटू. झाला संकल्प, उद्या भेटू. म्हणजे आज तर भेटलोच आहे, उद्या भेटू. जेवताना आग्रह केला पुरणपोळीचा, पोट भरलेला आहे, तरीही आग्रह जर होत असेल तर लगेच आपण म्हणतो की उद्या खाईन सकाळी. काय संकल्प? उद्या सकाळी खाईन, आत्ता नको. आत्ता नको आहे तर नाही म्हणायचं, तिथेच थांबायचं, नाही उद्या खाईन. इच्छा झाली, संकल्पही झाला त्याच्यावर. आणि उद्या जर का उद्या ती पोळी आम्ही खाल्लीच नाही, तत्पूर्वीच सकाळी निघून गेलो दुसरीकडे आणि ती पोळी खाण्यात नाही आली, तर ती जी उद्या खाईनचा जो संकल्प असतो, उद्या खाईनची जी इच्छा असते, तिची वासनेमध्ये परावर्तित होते ती वासना. म्हणून आमच्या अंतःकरणात शिल्लक राहते. अरे, मी आज सकाळी चाललो आलो, गडबडीत लक्षात नाही राहिलं, मी काल म्हटलं होतं की उद्या खाईन पुरणपोळी. त्यांनाही नाही राहिली आठवण, मला नाही राहिली आठवण. ती पोळी खायची राहिली, ती पोळी खायची राहिली वासना अंतःकरणामध्ये. आणि मग ती वासना आम्हाला अत्यंत छळते. पोळी खाईपर्यंत ती छळते. काय घाई केली मी, तेवढी खाऊन घेतली तर काय बिघडलं असतं? सगळे विचार आता पुरणपोळीचे सुरू झाले हो. आणि असा आम्ही प्रत्येक वेळेला सावध व्हायला पाहिजे. म्हणून संकल्पाला अजिबात खत पाणी द्यायचं नाही. संकल्प पुरेना, संकल्प नाही वृत्ती, वृत्तीमध्ये संकल्प ठेवायचेच नाही. मग संकल्प नाही ठेवायची तर मग ती वृत्ती काय करेल? म्हणून सुरुवातीला संकल्पच करायचे तर सत्य संकल्प करा. मी एवढा अभ्यास करेन, मी दासबोधाचा अभ्यास व्यवस्थित करेन, मी लिहीन, सगळ्या ओव्या मी लिहीन दासबोधाच्या, ज्या मला आवडल्या आहेत, ज्या माझ्या उपयोगी आहेत त्या मी लिहीन. सत्य संकल्प. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प एकदा चित्तामध्ये झाला की तो पूर्ण करण्याचं काम कोण करतं? नारायण, म्हणजे भगवंत करत असो. म्हणून सत्य संकल्प करत चला. मी मोक्ष मिळवेनच, मी माझ्या श्री गुरूंना भेटायला मे मध्ये जाईनच. चलावा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. या युद्धस्तरावर माझ्याकडून प्रयत्न होतात हो जाण्यासाठी. लावला म्हणजे. म्हणून संकल्पाचा तरंग सुद्धा एक साधी छोटासा सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये उमटू नये याची काळजी मीच घ्यावी लागेल, मलाच घ्यावी लागेल.
आणि म्हणून निस्पृहता आहे तेवढी सोपी नाहीये. हातून मातूर 4 इच्छा सोडून दिल्या. सेलमध्ये जायची ना आमची आजकाल इच्छा होत नाही. सिनेमा पाहायची की नाही आमची अजिबात इच्छा होत नाही. लग्न प्रसंगात की नाही आमचं मन रमतच नाही. अहो ही ढोबळ मारायच्या इच्छा आहे. ह्याही जाणं आवश्यकच आहे. ह्या जेव्हा आपल्या जातील त्याच वेळेला मग आम्ही अधिक बारकाव्यामध्ये जाऊ शकू त्या इच्छेच्या. पण ह्या इच्छा आमच्या आता होत नाही म्हणजे आम्ही निस्पृह झालो असं म्हणून कोणी तिथे थांबू नये. एवढंच समर्थांना सांगायचंय. का समर्थांनी 80 ओव्याचा अट्टहास केला की ह्या 80 ओव्यांमध्ये जो निस्पृह झालेला असतो, ज्याचं अंतःकरण निस्पृह झालेला असतो, तो व्यवहारामध्ये कसा वागतो, तो व्यवहारामध्ये तो व्यवहारकालीन त्याचं कार्याचं स्वरूप कसं असतं, तो जनमानसामध्ये कसा वागतो, तो कसा राहतो. सगळ्यांना आठवेल 2रा अध्याय स्थितप्रज्ञ का भाषा, सगळ्यांना आठवेल. स्थितप्रज्ञस्य का भाषा, तर तो कसा बोलतो, तो कसा वागतो, कसा चालतो. निस्पृह समर्थांनी सुद्धा या निस्पृहाच्या मध्ये निस्पृह हा व्यवहारकालीन निस्पृहाने कसं राहावं, व्यवहारकालीन निस्पृहाने काय काय करू नये आणि नेमकं काय करावं, दोन्ही अँगलनी विषय दिलेला आहे. काय करावं आणि काय करू नये. सुरुवातीच्या सगळ्या ओव्या ज्या आहेत ह्या काय करू नये, व्यवहारकालीन समर्थांनी व्यवहार कसा करावा, प्रत्येकाशी व्यवहार कसा करावा, कार्य कसं करावं, स्वतःच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये कसं वागावं, कसं असावं, 3 स्तर सांगितले आतापर्यंत. निस्पृहाने आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या टाळाव्या, व्यक्तिगत स्तरावर कसा निस्पृह असावा, त्यानंतर तो सामाजिक स्तरावर निस्पृह कसा असावा, म्हणजे समाजामध्ये कार्य करताना त्यांनी त्याची निस्पृहता कशी टिकवून ठेवावी, त्या निस्पृहतेला धक्का लागू नये म्हणून त्यांनी कशा काळज्या घ्यावा, कोणती काळजी घ्यावी, हे सगळं समर्थांनी या समासात दिलेलं आहे. एक एक ओवी ज्या वेळेला वाचून आम्ही त्यावेळेला ती सगळी लक्षणं जी आहे ती लक्षणं आम्हाला आमच्या अंगी बाणवायची आहे. आम्हाला महंत व्हायचं आहे आणि महंताचं कार्य आहे की स्वतः अंगी बाणवून ती इतरांमध्ये रुजवतात. हे महंताचं कार्य. स्वतःच फक्त पोट भरणं एवढं महंताचं कार्य नाहीये. आपण नाही का हो पैसा कमवतो, आपण आपल्या प्रपंचासाठी पैसा कमवतो आणि तोच कमवत असताना माझ्या मुलाबाळांना काही कमी नाही केलं पाहिजे भविष्यामध्ये म्हणून तरतूद करत असतो की नाही. पण असं करतो का, आता माझ्या पुरता झाला पैसा, भरले दोन भांडी भरली, आता 3रं भांड मुलांसाठी, असं करतो का? नाही. 2 भांडी भरत असतानाच विचार असतो की माझ्या मुलाबाळांना पुढे भविष्यामध्ये काही कमी नाही गेलं पाहिजे म्हणून कमावून ठेवतो. हा विचार आपण प्रपंचात करतोच की नाही. तसाच महंत विचार स्वतःचा मोक्ष साधल्यानंतर आणि तो साधताच इतरांना सुद्धा शहाणे करून सोडावे सकल जन. आणि म्हणून त्याला महंत असं म्हणतात. महंत म्हणजे मोठा, महंत म्हणजे महान, महंत म्हणजे मोठा, महंत म्हणजे महान. असं मला महान व्हायचंय, लहान नाही व्हायचं, महान व्हायचं. ल काढायचा त्या ठिकाणी म टाकायचा. आम्ही ज्यावेळेला प्रपंचासक्त असतो, ज्यावेळेला आम्ही प्रपंचासक्त असताना प्रपंचासाठी सगळी धडपड करत असतो, इच्छा आकांक्षा वासना ह्याच्या आम्ही ज्यावेळेला बळी पडतो ह्या सगळ्या गोष्टींना, त्यावेळेला आम्ही लहान असतो आणि ह्याच्यावर जेव्हा आमचा विजय मिळवलेला असतो त्यावेळेला आम्ही महान असतो, महंत असतो. म्हणून समर्थांनी महंतांनी नेमकं काय पद्धतीने
आपलं जीवन असावं, कोणते पथ्य पाळावी, हे सगळ्याचा विचार समर्थांनी केलेला आहे. आणि समर्थांनी सांगितलं, आपण काल बघितलं की सदाचारापर्यंत समर्थ आले होते. आपल्या श्री गुरूंना आठवावं सगळीकडे. हा समाज ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो, त्याच वेळेला मला माझ्या श्री गुरूंचीच फक्त मूर्ती दिसायला पाहिजे. त्यांच्यातली निस्पृहता कुठे कुठे आहे असं आम्ही समजू शकणार नाही, पण हे समाज वाचता वाचता आमच्या लक्षात येईल की अरे, माझे श्री गुरु तर असेच आहेत, अरे माझे श्री गुरु तर असेच आहेत. आणि हे का बरं? अगदी जवळचीच व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला आम्हाला अशी दिसते आदर्शवत, तर आम्ही ते गुण, ते आदर्श तत्व आमच्या अंगी बाळायला आम्हाला फार लवकर मदत होते. आमचे आई वडीलच चांगले असं कळल्यानंतर तो मुलगा चांगला होतोच, आदर्शवान तो वागतोच, कारण त्याला ते रोज दिसत असतो डोळ्यांनी. तसं मला माझे श्री गुरूंचा व्यावहारिक सत्तेमध्ये माझे श्री गुरु कसे वागतात आहे, पारमार्थिक सत्तेमध्ये ते कसे आहेत, हे सगळ्याचं अवलोकन करण्याची संधी असते. आणि म्हणून फक्त अवलोकन करा. आज सुद्धा अजिबात नोट्स काढू नका, फक्त आपल्या श्री गुरूंची मूर्ती आठवा, बस. एक तासामध्ये फक्त श्री गुरूंचं ध्यान, अखंड ध्यान, श्री गुरूंचं अखंड ध्यान. म्हणून निस्पृह लक्षण दिलंय. सुरुवातीचं निस्पृह लक्षण देण्याचं कारणच असं आहे, समर्थांना अखंड ध्यान आणि नाम आमच्याकडून करवून घ्यायचं आहे. अखंड ध्यान कोणाचं असावं? श्री गुरूंचं. व्यवहारकांमध्ये, सगळ्या व्यवहारामध्ये त्यांचंच ध्यान असावं, त्यांचंच नाव असावं. आणि म्हणून भिक्षेविषयी लाजू नये, बहुत भिक्षा देऊ नये, पुसताही देऊ नये, ओळखी आपली. निस्पृहाचं लक्षण चालू आहे, माझ्या श्री गुरूंचं लक्षण चालू आहे. काकांना आज फोन केला होता, यावेळेला काल काकांनी ही निस्पृहता शिकवलेली आहे अशा पद्धतीचं वक्तव्य सुरू होतं. त्याच वेळेला काकांचा फोन सुनील काकांना आला होता, आणि सुनील काका फोनवर काकांशी बोलत होते. आणि काकांनी विचारलं, अरे इकडे सगळं कसं काय आहे, इकडची काय खबरबात आहे? आपल्या सगळ्यांची चौकशी काका करत होते यांच्याजवळ. आणि हे म्हणाले, काका उत्तम आहे, चांगलं चालू आहे. आणि त्यावेळेला आपलं सुरू होतं की निस्पृहता काकांपासून शिकावी, काकांना निरीक्षण काकांचं करावं. काकांना सांगितलं आज. अत्यंत आनंदाचा क्षण आमच्यासाठी होता म्हटलं. म्हणून मग आता निस्पृहाने नेमकं काय करावं? राहणं सुद्धा व्यवस्थित असावं, आणि प्रसंग ओळखून त्यानुसार बोलावं, त्यानुसार वागावं. महंता त्यागाच्या भूमिकेमध्ये महंतांनी कसं असावं हे पण समर्थ आम्हाला सांगतात. त्यागाने निस्पृहता येते, त्याग असल्याशिवाय निस्पृहता येतच नाही. आणि म्हणून समर्थ आम्हाला सांगतात आहे की पंचविषयांचे भोगांचे चिंतन नसावं. हे जे 5 विषय ना, शब्द रस रूप रस, हे 5 विषय जे आहे, आमचे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत, याचं चिंतन कधी नसावं. कारण हे चिंतन आम्हाला इच्छा, स्पृहा, तृष्णा सगळ्या याच्यामध्ये गुरफटून टाकते. पण यांचं चिंतन कधी करू नये, म्हणजे विषयांचं चिंतन नसावं. म्हणजे त्यांचं भजन आहे, विषयांचा छंद बरा नाही, विषयांचा छंद बरा नाही, हे म्हणणं त्यांनी अत्यंत सुंदर असं अभंग तयार केलेला आहे. आणि म्हणून 5 विषयांचं चिंतन जर माझं होत असेल, तर त्या तिथे मला पटकन रोखता आलं पाहिजे. छान दृश्य पाहावं असं वाटतंय, हे केव्हा पाहिजे दृश्य असं मला झालंय, केव्हा अयोध्येला जाईल असं झालंय. अयोध्येला कशासाठी? रामलल्लाच्या दर्शनासाठी, आणि दर्शन होऊन निकामता येण्यासाठी.
असं आहे का की अयोध्या कशी वसली, आता नवीन अयोध्येमध्ये मोठा दिवा आहे, काय काय अगदी अचाट अचाट कृत्य केले आहे, ते पाहायला मला जायचं आहे. माझं मी ठरवावं. दिसायला इच्छा दिसते, कशी दिसते? सात्विक दिसते, सत्वगुणाने परिपूर्ण अशी इच्छा दिसते, पण त्याला रजोगुणाचा लेप असतो. एवढं माझ्याकडून होऊ नये म्हणून पंचविषयांचं चिंतन नसावं. आणि आणि हे कार्य करत असताना देहाला त्रास झाला तरी सुद्धा आपण जगू किंवा मरू हा विचारही मनात आणू नये. कारण हा विचार मनात असणं म्हणजे इच्छाच की नाही, मी जगलो पाहिजे, ही इच्छा झाली की नाही, मी मी मेलो तर काय कसं होईल, या बाकीच्यांचं कसं होईल, इच्छा झाली की नाही, माझ्या माघारी कसं चालेल, सगळ्यांचं कसं चालेल, जसं चालायचं तसं चालेल. चालवणारा मी कोणी नाही, मी निमित्त मात्र भवसव्यसाची आहे. हा विचार सतत उराशी बाळगावा, सतत या विचाराचं जतन करून ठेवावं, म्हणजे मग आम्हाला भूत भविष्याची काळजी लागणार नाही आणि पंचविषयाच्या चिंतनामध्ये राहणार नाही. खूप महत्वाचं आहे. 80 ओव्यामध्ये ज्या वेळेला समर्थ आम्हाला सांगतात की काय करू नये, काय करावं, काय करू नये, एवढं तर आज घेणं कठीण आहे. आज आपल्याला समाज संपायचा आहे. बाकीचे जे सगळी लक्षणं आहे याची उकल स्वतः करून घ्यायची आहे घरी, होमवर्क. म्हणून महत्वाच्या फक्त मी ओव्या घेणार आहे आणि बाकी सगळी उकल जी आहे ही सगळी समजून घ्यायचंय घरी, माझं मी समजून घ्यायचंय. हाही एक प्रकारचा होमवर्कच आहे की नाही, हाही अभ्यासच आहे. तेव्हा तरी स्पून फिडिंग आपल्याला थांबवावंच लागणार. आपल्या वैराग्याच्या बाबतीमध्ये ढिलाई असू नये. आमची ढिलाई होते की नाही वैराग्याच्या बाबतीत, वैराग्य आमचं कमी पडता कामा नये हो, ते नेहमी फळफळलेलं असावं. कोणीतरी आमचा अत्यंत जवळचा माणूस येतो, जवळचा माणूस आल्यानंतर अत्यंत मौल्यवान वस्तू देतो आम्हाला. मौल्यवान वस्तू दिल्यानंतर त्याच्याबद्दलचा काही प्रमाणामध्ये ही वस्तू आपल्याजवळ असावी असं वाटतच, आम्ही ती स्वीकारून देतो. स्वीकारताना माझं मी तपासलं पाहिजे की ही वस्तू मला माझ्याजवळ असावी असं वाटत असल्यामुळे मी स्वीकारली की त्याचा जो भाव आहे त्या भावाचा मी स्वीकार केला. ही वस्तू घेत असताना माझं मी तपासावं. जर त्या वस्तूबद्दल मला लालसा तयार झाली असेल, दिली सुंदर लाल डब्बी दिली म्हणजे त्यात नक्की सोन्याची वस्तू असेल. लाल डब्बी हातात दिल्यानंतर याच्यात काय असेल, चांदीची वाटी असेल की सोन्याचं काही असेल, आणि ते घेत असताना जर माझ्या अंतःकरणावर मोरपीस फिरत असेल, छान मोरपीस फिरत असेल, तर समजावं इच्छा, स्पृहा, या वासना या सगळ्यामध्ये अंतःकरण फसलेलं आहे, वैराग्य कमी पडत आहे. सोनं चांदी मृत्तिके समान वाटली पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात आहे, तर त्या ठिकाणी तो अभंग आम्हाला आठवलाच पाहिजे. आणि अत्यंत निरपेक्ष वृत्तीने ती स्वीकारायची, त्याचा भाव स्वीकारायचा, ती वस्तू नाही स्वीकारायची, वस्तूच्या मागचा भाव स्वीकारायचा, वस्तूच्या मागच्या भावाची किंमत करायची, व्यक्तीची किंमत नाही करायची. लक्षात घ्यायचं, कधी व्यक्तीची किंमत नाही. व्यक्तीची किंमत केली की यावेळेला त्यांनी खूप चांगला आणि पुढच्या वेळेला फक्त रुमाल दिला तर, व्यक्तीची किंमत जर केली तर अशी होते. म्हणून व्यक्तीची किंमत नाही, भावाची किंमत, भावाची जाण, त्याच्या मागचा भाव, त्याचा जो भाव आहे त्या भावाचं उन्नयन करण्यासाठी. बाबा रे,
आज तू मला हे देतो आहेस, काही बिघडत नाही. पण लक्षात ठेव, तू जे देतोय ना, हे सुद्धा नाशिवंतच आहे. आणि नाशिवंत जेवढं तू मला देशील, तर तू त्या नाशिवंतातून तुझं मन काढ, तू आसक्ती रहित हो. हे त्याला आम्हाला सांगता आलं पाहिजे. नुसतं श्री गुरूंनी शिष्याचं गेलं, श्री गुरु शिष्य असा विषय नाहीच आहे हो इथे. श्री गुरु शिष्य हा विषय, श्री गुरूंनी पाहावं, शिष्यानी पाहावं. मला महंत व्हायचं असेल, महंत होण्यासाठी महंताची लक्षणांचा मी अभ्यास करतो आहे. कारण महंताची लक्षणं ही साधकाची साधनं आहेत. महंताची लक्षणं माझी साधनं आहेत आणि मी ते साधन म्हणून स्वीकारायचं आहे. आणि म्हणून मला वैराग्यामध्ये कधीही ढिलाई पडू देऊ नये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमचं धैर्य कमी पडतं आणि मग आमचं वैराग्य सुद्धा ढिलं पडतं. म्हणून अजिबात धैर्य प्रतिकूलतेमध्ये कमी पडू देऊ नये. आणि जर पडत असेल तर भगवंताला प्रार्थना करावी, पडत असेल तर श्री गुरूंना प्रार्थना करावी की गुरुदेवा, धैर्य कमी पडत आहे आणि हे धैर्य आता मला आपणाकडून हवं आहे. म्हणून त्यांच्याशी संवाद करा. आणि संवाद कशासाठी करा? धैर्य मिळवण्यासाठी. त्यांच्याकडून धैर्य कमवा. त्यांनी म्हटलं, गुरुदेवांनी म्हटलं की सगळं चांगलं होईल बेटा. या परिस्थितीत, इतकी प्रतिकूल परिस्थिती तुझ्याकडे आली आहे, एवढं दुःख तुझ्याकडे आलंय, सगळं चांगलं होईल. असं म्हटल्यानंतर ती परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा आम्ही करू नये. श्री गुरु प्रापंचिक प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करत नाही. महंत ढवळाढवळ करत नाही, अजिबात ते ढवळाढवळ करत नाही. पण ते आम्हाला धीर देत असतात. चांगलं होईल हे त्यांचे धीराचे शब्द असतात. प्रतिकूलतेमध्ये राहत असताना सुद्धा तुझं अंतःकरण हे धैर्यवान राहील, ते ढळणार नाही. प्रतिकूलतेत सुद्धा ते स्थिर राहील, भगवंतापाशी स्थिर राहील. हे तुझं नक्की चांगलं होणार आहे. याला चांगलं होईल असा अर्थ आहे. आपण काय अर्थ धरतो? चांगलं होईल म्हणजे ही प्रतिकूलता आता माझ्या आयुष्यात निघून जाईल आणि चांगले दिवस येतील आणि आम्ही ह्या आशेवर परत जगतो. श्री गुरूंनी सांगितलंय ना, चांगलं होईल, काळजी करू नकोस. चांगलं होईल, काळजी करू नको, याचा अर्थ की तू मला माझ्याशी बोलला आहेस ना, आता धैर्य तुला प्राप्त होईल आणि त्या धैर्याने तू त्या प्रसंगाला तोंड देशील आणि प्रसंगातून पार होशील. हे धैर्य प्राप्त करायचं श्री गुरुशी संवाद करून. तिथे आपलं वैराग्य कमी पडता कामा नये आणि विवेकाच्या साह्याने परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान आम्ही सांभाळून असावं. त्या ठिकाणी विवेक नक्की असावा. नाही तर मग तुझं चांगलं होईल म्हणण्यामध्ये जर आमचा विवेक कमी पडला तर आम्ही त्याचा अर्थ अगदी विपरीत घेऊ. म्हणून श्री गुरु संत कोणाच्याही प्रारब्धामध्ये ढवळाढवळ करत नाही. प्रारब्ध बदलत नाही, परंतु आमची मनस्थिती बदलते. परिस्थिती नाही बदलत, संत मनस्थिती नक्की बदलवतात. म्हणून संत वाङ्मयाचा अभ्यास, म्हणून संत सहवास, म्हणून श्री गुरूंचा सहवास. त्यांच्या सहवासामध्ये हे सगळ्या गोष्टी आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतात. स्मृतींचे अर्थ आपण होणी मूर्त. श्री गुरूंचा सहवास खूप महत्वाचा आहे. आणि अशा याच्यामध्ये जर आम्ही जर का निर्गुणाच्या प्रेमामध्ये असू, निर्गुण चर्चा करत असू, सारखे आत्मचर्चा करत असू, तर ती आत्मचर्चा करत असताना सगुणाचं प्रेमाचा तंतू सोडू नये हे समर्थांनी सांगितलेले आहे. म्हणजे सगुण दुर्लक्षित करू नये.
सगुणावर टीका टिप्पणी करू नये. सगुणाचा आधार घेऊन निर्गुणाची निर्णय आम्हाला करायचा आहे. निर्धार आम्हाला करायचंय, हे कधी विसरू नये. नाही तर आपण काय करतो की आम्ही आता ज्ञानवाले, आपण नेहमी हा मुद्दा ऐकतो की नाही, ज्ञानवाले, नामवाले, वाले प्रकरण आम्हाला टिकू नाही, ही उपाधी आम्हाला लागू नये, आम्ही या उपाधीत नसावं, फार मोठी काळजी घ्यावी. म्हणून निर्गुणाची चर्चा करत असताना सगुण कधीही दुर्लक्षित होऊ देऊ नये. आणि असं ज्या वेळेला आम्ही करू त्यावेळेला आमचं हे अंतःकरण चिंतामुक्त होणार आहे. महंताकडे चाललोय आपण, म्हणून आमचं अंतःकरण म्हणते. महंताचं अंतःकरण असावं, कशाला तिकडे बोट दाखवायचं हो. मी नेहमी म्हणते की श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त अनुष्ठान जगात येत वडील ते वडील म्हणायचं, म्हणजे आम्ही जबाबदारीतून मोकळ होतो. कोण वडील? श्री गुरु. आम्ही मोकळ, आपल्याला मोकळं नाही व्हायचंय. ते म्हणत असताना आता हे बोट माझ्याकडे मला घ्यायला पाहिजे. वडील मी, अहंकार नाही हा. श्रुती स्मृतीचे अर्थ मी मूर्त होईल, श्रुती स्मृतीचे अर्थ माझ्यामधून मूर्त होतील, आणि मी मूर्त झाल्यानंतर ते अर्थ इतरांना देऊन त्यांनाही जगण्यासाठी प्रवृत्त करेल. असा वडील या भूमिकेमध्ये मी राहीन. लहान मुलं म्हणतात ना, बाबा मला तुमच्याच सारखं व्हायचंय. म्हणजे कसं रे, मी तुमच्यासारखं मोठं होणार, तुमच्यासारखं टाळ लावणार. तुम्ही कसं सगळ्यांना सांगता, आम्हाला सांगता ना, असं करू नको, तसं करू नको, तसंच मी सांगणार. मला तुमच्यासारखं व्हायचंय. तो वडिलांकडचं बोट स्वतःकडे आणतो. अजाण बालक होते, अज्ञानी बालक, त्यालाही कळतो की आपण बाबांसारखं व्हावं, आणि फार लवकर व्हावं म्हणून प्रयत्न करतो. आम्ही अजाण बालकापेक्षा सुद्धा अजाण आहोत, आणि सतत वडील ते म्हणत असतो. आणि म्हणून मग आम्हाला निस्पृह लक्षण पाहिजे तसं कळत नाही, कारण ती जबाबदारी आम्ही झटकून टाकलेली असते. ते आहेत निस्पृह. कोण आहे? श्री गुरु आहेत, त्यांनी बघावं. म्हणून अशा पद्धतीने या समासाचा अभ्यास हा माझ्यामधली निस्पृहता वाढवण्यासाठी, ही लक्षणं माझी साधन म्हणून मी स्वीकारण्यासाठी योगात आणावी. म्हणून मग समर्थ 16 महंताची पथ्य पण सांगतात. तो काही पथ्य पण पाळायचे असतात की नाही. जेव्हा निरोगी व्हायचं असतं तेव्हा पथ्य पाळायचे असतात. निरोगी मला व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय? रोग म्हणजे विकार. मला निरोगी व्हायचंय म्हणजे एकही विकार राहता कामा नये, म्हणजे अविकारी या स्थितीला पोहोचायचं आहे. आणि अविकारी स्थितीला जर मला पोहोचायचं असेल तर मला काही पथ्य पण पाळावी लागतील. म्हणून महंताला पण काही पथ्य पाळायचे असते. त्यांनी सगळ्यात पहिले पथ्य कोणतं पाळायचं? दुस्संग सर्वथैव त्याज्य. चांडाळ प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावं. बस. दुस्संग सर्वथैव त्याज्य. कारण हा दुस्संग आम्हाला केव्हा गोत्यात आणेल सांगता येत नाही. आम्ही केव्हा त्या दुस्संगामध्ये वाहून जाऊ सांगता येत नाही. म्हणून तो बिलकुल टाळावा, निश्चित टाळावा. क्रोध टाळावा. कोणाच्या विनोदामध्ये फार रमू नये, उगीच बोलू नये, आणि आपला कार्यक्रम सारखा बदलू नये. सारखे आमचे कार्यक्रम बदलतात. आता उद्या की नाही मी नक्कीच जाणार आहे, मग उद्या निघाल्यानंतर म्हणायचं आता असं करतो, उद्याच्या ऐवजी परवा निघतो. परवा निघाल्यानंतर म्हणतो आता आपण जाऊच नाही, असं करून आपण 1 महिन्याभराने जाऊ.
सारखे कार्यक्रम यांनी सतत कार्यक्रम बदलल्याने आपल्यावरचा विश्वास राहत नाही आणि कार्यक्रमाला बळकटी येत नाही. आणि असं कार्य करत असताना, हे कार्य करत असताना कोणत्याही एका ठिकाणी स्वतःला कोंडून घेऊ नये. सतत भ्रमण करावं, सतत भ्रमण करावं. डॉक्टर काका सतत भ्रमण करायचे हो. महिनाभर विदर्भामध्येच आले की महिनाभर विदर्भात असायचे. नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, ब्रह्मपुरी, सतत 8-8 दिवसाचं त्यांचं प्रवचन असायची आणि सतत त्यांचं भ्रमण करायचं. म्हणून तर आज सगळा विदर्भामध्ये जितकी ते साधक आहेत ती सगळी काकांची साधक आज पूर्णपणे काकांच्या अनुग्रहित असून काकांच्या कृपा छत्राखाली काम करून राहिलेत. काकांनी घडवलंय साधकांना, प्रत्येक साधकांना घडवलंय. असं नका समजू की 12 आचार्यांनाच घडवलंय. 12च नाही, अजिबात नाही. 12 आचार्यांना तर घडवलं आहेच, पण प्रत्येक साधकाला काकांनी घडवलेलं आहे. कारण सतत भ्रमण आणि ते भ्रमण करीत असताना सुद्धा स्वतःला काही त्रास होतो आहे तरी त्याचा कधी उल्लेख सुद्धा नाही. हे स्वतः आमचा अनुभव आम्ही स्वतः पाहिलेला आहे. उल्लेख सुद्धा नाही त्रास होत असताना. आणि आपल्याला त्रास होतोय भ्रमणामुळे असा कधी उल्लेख नसावा. भलेही आपल्याला बाकीचे म्हणतील काय फिरणं सुरू आहे तुमचे, प्रवास इकडून आले की तिकडे जातो, तर म्हणायचं करावाच लागेल. लोक वाट बघतात, त्यांची री निवडू होणं. खरंच खूप प्रवास आहे. प्रवासामध्ये मग थकवा येतो, खूप त्रास होतो, असं होतं, पण तरी पण तर जावंच लागेल. म्हणजे आम्ही त्या प्रवासाबद्दल त्रागा उत्पन्न कुठेतरी करतोय. कुठेतरी आमच्या मनामध्ये इच्छा तयार होते आहे की आम्हाला सुख सोयीमध्ये राहता आलं पाहिजे. एवढं निस्पृहता बारीक आहे बघा. ह्या सगळ्या शेड्स आम्हाला टिपता आल्या पाहिजे हो, तरच आम्ही ह्या शेड्स टिपू, तेव्हाच आमची निस्पृहता अंगी बांधल्या जाणार आहे. म्हणून महंतांनी निस्पृह जो आहे, निस्पृह आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचंय तर प्रवचन पाठ यांचा अभ्यास कधीच चुकवायचा नाही. जेव्हा प्रवचन, जिथे प्रवचन द्यायचं असेल, जेवढ्या व्यक्तीमध्ये द्यायचं असेल तेवढ्या व्यक्तीमध्ये संख्येची अपेक्षा न करता प्रवचन करावं. जो संख्येची अपेक्षा करतो त्याला त्या अपेक्षा केली म्हणजे स्पृहा आली की नाही हो. आम्ही 5,000 श्रोते असल्याशिवाय येत नाही. आम्हाला डायस अशा पद्धतीचं पाहिजे, अशी व्यवस्था पाहिजे. केवढा सरंजाम असतो, तरच आम्ही प्रवचन करू. ह्या सरंजामाच्याच मागे आम्ही राहतो आणि बाकीचं जो अभ्यास आहे, जो पाठ आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून महंतांनी या प्रवचन आणि अभ्यास, स्वाध्याय, नित्य नेम सतत सांभाळावे. प्रवासाला गेलो तरी, बाहेर गावला गेलो तरी नित्यनेम सांभाळावा. त्यात खंड पडू नये. नाही आता 4 दिवस जरा गावाला आलो ना तर जरा अभ्यास किनी मागेच पडला आमचा. आपण म्हणतो 4 दिवस झाले जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. म्हणतातही म्हणतात की अभ्यास जर आपला होत नसेल व्यस्ततेमुळे तर कमीत कमी 2 ओळी तरी वेदांताच्या वाचाव्या. म्हणता त्यांनी सांगितलं उपाय. अतिव्यस्ततेमुळे आहे, घरी लग्न आहे, लग्न कार्य प्रसंग आहे, पाहुणे आलेले आहेत, काही असे प्रसंग असतात की अतिशय व्यस्तता असते, त्याच्यामध्ये नाही होत अभ्यास.
पण अशा वेळेला केव्हा तरी दिवसभरामध्ये पुस्तक काढावं आणि 2 वेदांताच्या ओळी वाचाव्यात, म्हणजे आमच्या डोक्यामध्ये तो वेदांत राहतो, प्रपंच राहत नाही, प्रपंच पुसट राहतो. काय संतांनी आम्हाला मार्ग सांगितले पहा. काका काय म्हणाले, 2 पेशंटच्या मधला वेळ जो आहे हा नामस्मरणामध्ये घालो, हा अभ्यासामध्ये घालो. एक पेशंट उठून गेल्यानंतर दुसरा पेशंट येतो, तेवढ्या वेळामध्ये पुस्तकामधली एखादी ओळ तो वाचू शकतोस की नाही? बस तेवढीच एक ओळ वाच, तीच खूप होते. म्हणजे 30 दिवसामधले कमीत कमी 50 तरी विचार माझ्या डोक्यामध्ये राहतील की नाही. 2 पेशंटच्या मधली गॅप, 2 कामांच्या मधली गॅप. कुकरचं प्रेशर जायचं आहे ना, तोपर्यंत आम्ही जरा बसलो आहे. प्रेशर गेलं की वाढतो. मग प्रेशर जाईपर्यंत काय, टीव्ही पाहू, थोडा बघून घेऊ आज तक कुठपर्यंत आलाय निवडणुकीचे वारे. परत प्रेशर जाईपर्यंत निवडणुकीचे वारे पाहण्यापेक्षा आपण निवडलेल्या ज्या 2 ओव्या आहेत ना दासबोधाच्या, त्या वाचा की. 2 तर 2च, त्या लक्षात राहतील, त्या पाठ होतील आणि त्या जगण्याला प्रवृत्त करतील. ओव्यांप्रमाणे आम्ही जगण्याला प्रवृत्त होऊ. अभ्यास चुकवू नये म्हणून कितीही व्यस्तता असली तरी सुद्धा आणखी किती सूट द्यायला पाहिजे हो संतांनी आम्हाला, एवढी सूट द्यायला पाहिजे. कमीत कमी एक ओवी तरी वाचा, कमीत कमी 2 ओळी तरी वाचा. एवढी सूट दिली आहे संतांनी आम्हाला, तीही सूट आमच्याकडून घेणं होत नाही. आणि सर्रास आपण म्हणतो की हो व्यस्ततेमुळे ना इतक्यात माझा अभ्यासच झाला नाही. जेवण झालं का हो व्यस्ततेमुळे? ते अगदी व्यवस्थित, अगदी फॉरेन मध्ये गेलो तरी सुद्धा तिथे मिळत नसेल तर शोधून काढतो हॉटेल व्हेज आणि तिथे जाऊन जेवतो. त्याच्याशिवाय चैन नाही पडत. कारण की हल्लं नाही तर पुढचं काही शरीराचं काम होणार नाही. परंतु वाचलं नाही तर आमचं काही बिघडत नाही. जोपर्यंत आमचं अडत नाही ना तोपर्यंत आम्ही एवढ्या नेत्यांनी करतच नाही. अडलं कीच नेत्यांनी करतो. अडलं पाहिजे माझं, या सगळ्या गोष्टींपासून अडलं पाहिजे, श्री गुरूंपासून अडलं पाहिजे. मला कोण सांगेल पुढचा रस्ता? अभ्यास करायचा आहे हे तर ताईंनी सांगून दिलं मला, की रोज अभ्यास केला पाहिजे. आचार्यांनी सांगितलं वेदो नित्यमध्ये येता, रोज वेदांचा अभ्यास करा. पण म्हणजे काय करा, कसा करा? आम्ही तर एवढं व्यस्त आहो, मग ह्याचा वेळ आमचा कोण घालून देईल? जोपर्यंत हा वेळ लागत नाही तोपर्यंत कशी अस्वस्थता होईल. अस्वस्थता आहे. बँक बॅलन्स जर का आमचा थोडा कुठेतरी ताळात चुकत असेल तर अस्वस्थ असतो की नाही? आणि हा कोण आता आम्हाला सेट करून देईल म्हणून चक्र असतात की नाही तज्ञाकडे. इकडचं सेटिंग बिघडलंय ते सेट करण्यासाठी आम्हाला अडलं पाहिजे की नाही, की सेट कोण करून देईल? ते अडलंच पाहिजे. अडत नसेल तर स्वतःला तपासायचं. अशा पद्धतीने काय करू नये याची फार मोठी समर्थांनी या ठिकाणी इतकी मोठी यादी दिली आहे की मला तर वाटतं खरंच 8 दिवस पाहिजे ह्या समासावर. 8 दिवस बोलण्यासाठी चिंतन गळीच्या लोकांनी आम्हाला सांगितलेला आहे, आदेश दिलेला आहे की ह्या समासावर 8 दिवस बोला. एवढा महत्वाचा समास आहे म्हणून आपण 8 दिवस बोलणार नाहीये. समर्थांनी काय करू नये हे सांगितलंय आम्हाला. यासाठी काही महत्वाच्या ओव्या घेतल्या, काय करू नये, आणि बाकीच्या सगळ्या ओव्या आम्हाला घरी करायचं आहे. काय करू नये, कोणीतरी सतत मदत करी अशी अपेक्षा ठेवू नये. कोणीतरी सतत मदत करी अशी कधी अपेक्षा ठेवू नये. आणि कोणाच्या उपकारामध्ये सुद्धा अडकू नये. समर्थांनी सांगितलं उपकारामध्ये पण अडकू नये.
तर ती ओवी मला आता इथे सापडणार नाही, परंतु जर आपण घरी अभ्यास कराल त्यावेळेला ते लक्षात घ्या की कोणाच्या उपकारामध्ये, कधीही उपकारामध्ये राहू नये. आणि त्याच कारण सांगते उपकारामध्ये. आणि याचं सापडते वेळ कमी आहे, सापडण्यामध्ये वेळ दिला तर आणखी निघून जाईल. ठीक आहे. महंतांनी कोणाच्या उपकाराखाली जीवन जगू नये. लोक खूप हुशार असतात. 23 ते स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्ष तोडू नये, परापेक्षा होऊ नये क्षणात क्षणात. हा 23 कोणती? हा 23 परापेक्षा होऊ नये, सतत कोणतरी मदत करेल अशी हा अपेक्षा. हा 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 अपेक्षा करू नये. नाही, आणि उपकारामध्ये पण जाऊ नये अशी आहे इथे. ठीक आहे, आपण पाहून घेऊ. पण त्याच्यासाठी मी काकांचं आपल्याला सगळ्यांना उदाहरण देते. यासाठी की कोणाच्या मदतीची अपेक्षा अजिबात करू नये आणि कोणाची सहसा घेऊ नये, व सहसा मदत पण घेऊ नये. आपलं काम आपण आपल्या याच्यावर करावं. जेवढं झेपत असेल तेवढंच करावं. मदतीची अपेक्षा केव्हा असते? ते आम्हाला जेव्हा झेपत नाही ना, तेव्हा मग मदतीची अपेक्षा असते. ज्यावेळेला आमच्या अंगाच्या बाहेर ते काम होतं, ओझड होतो, तेव्हा मदतीची अपेक्षा असते. नाहीच फिटत हो, खूप कर्ज घेऊन ठेवलंय पण फिटूनच नाही राहिलं, कोणीतरी आम्हाला नक्की दानशूर येईल आणि आम्हाला मदत करेल, कारण ते आता आमच्या ताकदीच्या बाहेर झालेलं आहे. म्हणून ताकदीमध्येच दोन गोष्टी कमीच कराव्या, म्हणजे मदतीची अपेक्षा आम्हाला राहणार नाही. आणि उपकार सुद्धा कोणाच्या घेऊ नये, उपकारामध्ये राहू नये, त्या ओझ्याखाली कधी राहू नये. आणि समजा उपकार आम्ही आमच्यावर केलेच कोणी, तर ते उपकार फेडण्याची जाण आम्ही अंतःकरणात ठेवावी आणि प्रसंग पडेल त्यावेळेला त्या उपकाराची फेड करावी. काकांचं एक उदाहरण सांगते. काकांच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि त्या ऑपरेशनच्या वेळेला हॉस्पिटलचं बिल आलं. त्यावेळेला तिथे अनेक शिष्य उभे होते बिल द्यायला, की मला ही सेवा कशी करता येईल. शिष्याच्या दृष्टीने ती सेवा होती, नक्की सेवा होती. आणि ती सेवा जर शिष्यांनी केली असती तर काकांना सुद्धा त्याचा काहीही दोष लागत नव्हता. परंतु अनेक शिष्य तिथे चेकबुक घेऊन उभे असताना सुद्धा काकांनी सगळ्यांना थांबवलं आणि सांगितलं की हे हॉस्पिटलचं बिल माझं मी भरणार आहे, कारण मी माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीची सगळं प्लॅनिंग करून चुकलो आहे आणि हे सगळं प्लॅनिंग माझं तयार आहे. त्यामुळे हॉस्पिटलला लागणारा जो खर्च आहे त्या खर्चाचं सुद्धा नियोजन माझं आहे रे बाबांनो, माझं मला करू द्या. ज्या वेळेला माझ्याजवळ ते राहणार नाही, अशी वेळ येईल, त्यावेळेला पहिला हक्क मी तुमच्यावर दाखवेन आणि तुमच्याकडून घेईन. काळजी करू नका, आज माझ्याजवळ आहे, मला देऊ दे. का हो काकांनी असं म्हणावं? काकांना तो तिथे 100 चेक घेऊन लोक उभे असतात. काकांनी फक्त तोंडातून काढण्याची देरी तर तिथे लाखोनी मदत होते. पण तरी सुद्धा काकांनी समर्थांची ही आज्ञा पाळली. लक्षात घ्या, समर्थांनी निस्पृह लक्षणाच्या मध्ये जी आज्ञा दिली आहे ती आज्ञा काकांनी स्वतः पाळली आहे. काका जर का ती आज्ञा पाळतात तर मी निश्चितपणे पाळायला पाहिजे. म्हणून कोणाची मदतीची अपेक्षा करू नका. आता नाहीच झालं, आता उठणंच होत नाहीये, पडलो हो रस्त्यामध्ये, उठणंच होत नाहीये, म्हणून 4 लोकांनी मला उठवलं, मदत केली, तर त्यावेळेला त्याच्या त्या उपकाराची जाणीव ठेवा आणि केव्हा तरी त्या उपकाराची परतफेड करण्याचा जशी संधी मिळेल तशी ताबडतोब संधी साधून घ्या आणि ती उपकार तू फेडून टाका. यासाठी सुद्धा काकांचं एक उदाहरण सांगते आणि मग थांबते. काकांचं एक उदाहरण आहे की काकांचे श्रीगुरु
खांदारकर महाराज अतिशय आजारी होते आणि अतिशय आजारी असताना त्या ठिकाणी विनायक बुवा साखरे यांचं विचारसागर रहस्य आहे, तर ते तिथे आले आणि त्यांना काकांची ती महाराजांची खांदारकर महाराजांची स्थिती बघवली नाही आजारपणाची. त्यांनी सांगितलं घरच्यांना की तुम्ही तुकाराम महाराजांचे जे बालक्रीडेचे अभंग आहे त्याचं पठण करा, घरामध्ये पठण चालू दे. आणि त्यांच्या सांगण्यानुसार कुटुंबियांनी ते पठण केलं, बालक्रीडेच्या अभंगाचं पठण केलं 2-4 दिवसांनी. आणि मग महाराजांची तब्येत सुधारली, महाराज सुधारले. मग त्याच्यानंतर ते काही दिवसांनी, काही वर्षांनी, काय त्यांचं जसं असेल त्यानुसार त्यांचं देहावसान झालं, तो प्रश्न नाही. पण एकदा काय झालं की एकदा विनायक भाऊ साखरे आजारी झाले, खूप आजारी पडले. त्यांना भेटायला काका तिथे गेले आणि त्यांची त्याची परिस्थिती पाहून काकांनी सांगितलं की बालक्रीडेचे अभंग इथे सुरू करा. काकांनी सांगितल्यानंतर त्यांच्या बरोबर जाणारे जे शिष्य होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं की काका असे कधी व्रतवैकल्य सकामता सांगत नाही, कधी सकाम उपासना कधी सांगत नाही. आणि काकांनी आज का सांगितलं म्हणून त्यांना प्रश्न केला, काका तुम्ही का बरं आज बालक्रीडेचे अभंग त्यांच्या तब्येतीसाठी सांगितले, आम्हाला फार आश्चर्य वाटलंय. तर काका म्हणाले, अरे माझ्या श्री गुरूंवर उपकार या साखरे महाराजांनी केले आणि माझ्या श्री गुरूंवर केलेले जे उपकार आहेत त्या उपकारांमध्ये माझे श्री गुरु त्यांना ती संधी मिळाली नाही आणि म्हणून ती आठवण मला आहे, ती जाण मला आहे माझ्या श्री गुरूंवर केलेल्या उपकाराची आणि मी त्याची परतफेड करण्यासाठी आज हा उपास केला. आणि माझ्या श्री गुरूंना त्या उपकाराच्या परतफेडीने आज काही प्रमाणामध्ये त्यांच्या उपकाराची परतफेड केल्याचा समाधान मी आज घेतो आहे. माझे श्री गुरूंवर काहीही नाही हे काकांनी उत्तर दिलं. काय उत्तर आहे म्हणजे उपकार केले त्या उपकाराची परतफेड करण्याची जाण करण्यात असावी आणि संधी मिळेल तेव्हा ते उपकार फेडून घ्यावे. उपकाराच्या ओझ्याखाली कोणाच्या राहू नये. उपकाराच्या ओझ्याखाली राहिलो तर इच्छा स्पृहा परत आम्हाला ग्रासते. आज हे उपकार यांनी केलाय तर उद्या नक्की हा उपकार आमच्यावर करणारच. आज यांनी मदत केली आहे, उद्या हा मदत करणारच असा इच्छेचा एक तरंग आमच्या अंतःकरणात उठल्याशिवाय राहत आणि आमच्या निस्पृहतेला निश्चितपणे तडा जातो. कोणाच्या मदतीमध्ये आणि कोणाच्या उपकारामध्ये सुद्धा राहू नये असं आम्हाला समर्थ इथे वारंवार सांगतात आहे. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा हे सगळं व्यवहार सांगणं झालंय, संपूर्णपणे व्यावहारिक बाजू सांगितलेली आहे. कशा पद्धतीने निस्पृहता सांभाळायची, व्यवहारामध्ये व्यवहार करीत असताना निस्पृहता कशी सांभाळायची, फार महत्वाचा मुद्दा सांगितलाय. पण परमार्थामध्ये सुद्धा, परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा ही निस्पृहता जर सांभाळायची असेल तर समर्थ म्हणतात की महंतांनी वेदांत शास्त्र संत ओवी क्रमांक 71 घ्या आणि श्री गुरु ज्याला ब्रह्मानुभव म्हणतात तोच अनुभव घ्यावा, दुसरा घेऊ नये. दुसरा अनुभव घ्यायची इच्छा सुद्धा अंतःकरणात ठेवू नये. आम्हाला लाईट दिसले पाहिजे, प्रकाश दिसला पाहिजे, आम्हाला संतांची दर्शनं झाली पाहिजे, आम्हाला सगुण देवतेची दर्शनं झाली पाहिजे. अशा पद्धतीच्या अंतःकरणामध्ये ह्या इच्छा, अनुभव घेण्याची इच्छा असेल तर त्या ठिकाणी निस्पृहता आम्हाला जपता आली पाहिजे. आणि ती निस्पृहता फक्त वेदांत शास्त्र, संत, भगवंत आणि श्री गुरु ज्याला ब्रह्मानुभव म्हणतात तो ब्रह्मानुभव त्या अनुभवाला प्राप्त होणे बस. म्हणजे मग ह्या बाकीच्या इच्छा राहत नाही. काय समर्थांनी सुंदर मार्गदर्शन केलंय हो. परमार्थ
करत असताना, साधना करत असताना सुद्धा निस्पृहता, दुसऱ्या अनुभवाला अनुभवच म्हणू नये, स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि मिथ्यत्व जाणून देहादी जगताचा बाध करून जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत लोककार्य, अभ्यास, उपासना होणार नाही. जोपर्यंत आम्ही मिथ्यत्वाचा दर्जा या देहादी जगताला देणार नाही तोपर्यंत इच्छांचं प्रगटीकरण राहणारच आहे. आज ना उद्या, आज ना उद्या. मी इतकं काम करतोय, मी लोकांमध्ये काम करतोय, यांनी पण मला मदत करावी झाली इच्छा. परंतु हे सगळं कार्य सुद्धा अध्यासच आहे. कार्य वाढवायचं आहे पण अध्यास लक्षात घ्यायचा आहे. काकांनी आत्ता सांगितलेला, या शिबिराच्या वेळा सांगितलेला उपदेश, सांगितलेला उपाय आहे. आपली संख्या वाढवायची, आपणच आपली ती वाढवायची, पण ती वाढवत असताना हा अध्यास आहे. म्हणजे त्या कर्तृत्व भाव माझ्याकडे घेता कामा नये. नाही तर मी केलं, मी करतो, हा कर्तृभाव. आणि मला मग कर्तृभाव आला की बाकीच्यांनी कौतुक केलं पाहिजे, ही इच्छा, दखल माझी घेतली पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, मान सन्मानाची अपेक्षा, इच्छा त्या ठिकाणी तयार होते. जर मिथ्यत्व दृष्टी तयार नसेल तर आम्हालाही मान मिळाला पाहिजे, आम्हालाही सन्मान, तोच सन्मान मिळाला पाहिजे, अशी इच्छा कुठेतरी तयार होते. म्हणून मिथ्यत्व निश्चय फार महत्वाचा, उपासना खूप महत्वाची. आणि म्हणून त्यासाठी मी ब्रह्मज्ञानी आहे असं सुद्धा, हे सुद्धा म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. मी ब्रह्मज्ञानी आहे, परंतु असं म्हणत असताना सुद्धा या ठिकाणी स्पृहेचा किंचित का होईना पण स्पर्श आहेच. त्यावेळेला निस्पृहता असते, त्याला निस्तरंग अंतःकरण असतं. हाही विचार राहत नाही, ही इच्छा राहत नाही. मी ब्रह्मज्ञानी का सांगावं असं वाटतं? कारण तुम्ही मला ब्रह्मज्ञानी म्हणावं म्हणून. आहे की नाही इच्छा? समजा नाहीच सांगितलं मी ब्रह्मज्ञानी, लोकांना कळेल कसं? आहे की नाही? लोकांना कळावं मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून मी ब्रह्मज्ञानी असा म्हणण्याची इच्छा, आणि असं आम्ही म्हणतो, लोकांना कळावं ही इच्छा. आणि निस्पृहतेचे बारकावे सांगितले आम्हाला समर्थांनी. सगळ्या बारकाव्यानिशी आम्ही निस्पृहता जपावी, निस्पृह होऊन राहावं. आणि ही शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे ओळगती, अंगी बाणे म्हणती अकस्मात. सगळी शिकवण जर आम्ही लक्षात घेतली, अंगी बाणवली, तर निस्पृहता समोर सर्व सुखे हात जोडून उभे राहतील. निस्पृहतेच्या पुढे सगळं सुख तिथे लोळण घेईल. आणि एक दिवस सहजपणे महंती प्राप्त होईल. महंताला महंती प्राप्त होते, त्याची कीर्ती आपोआप होते, त्याला करावी लागत नाही. मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून त्याला कीर्ती करावी लागत नाही, स्वतःची कीर्ती स्वतः करावी लागत नाही. याला निस्पृह लक्षण असं म्हणतात. याच्यातले बरेच लक्षण फार सुंदर सुंदर आहेत. जर अभ्यास केली तर खरंच आपल्याला अजूनही 4 पिरियड पुरणार नाही, 4 वर्ग पुरणार नाही. म्हणून ही सगळी घरी वाचावी. आणि यात काही अडचण असेल तर नक्की सांगावं, मी परत घेईन. एक एक ओवीचा विस्तार करून
त्याच्यामध्ये निस्पृहता कशी आहे परत सांगेल, पण आधी स्वतःला त्याची उलगडा होतोय की नाही हा आपण करून तर बघावा आणि स्वतःशी पडताळून पाहावा. 31वी दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील निस्पृह लक्षण नावाचा पहिला समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी शैल. रामकृष्ण हरी बेनी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण.